Class 10, subject Science and Technology Part 2. Today we discuss about the fifth topic. Name of a topic is Towards the Green Energy. And we discuss about the first point here, that is electric energy generation using the solar energy. So today we discuss how the solar energy can be converted into electrical energy. Actually, the method of using the solar energy to get the electrical energy, two methods are there. Directly, that means the thermal energy which is present in a sunlight, that is used to get converted into electrical energy. Or the another method is that by using the photovoltaic cell, we can directly convert this solar energy into the electrical energy. So using the energy in the sunlight, electric energy can be generated in two ways. Just I have said, मी आत्ता सांगितल्याप्रमाणे सोलार एनर्जीचं कन्व्हर्शन आपल्याला इलेक्ट्रिकल एनर्जीमध्ये दोन पद्धतीने करता येतं आहे. नेमकं त्याबद्दलची माहिती आपण बघणार आहोत. सो द फर्स्ट पॉइंट, इन ऑल the above methods of electricity generation we have studied, the electric generator is driven by the some source of energy and electricity is generated by making use of the principle of electromagnetic induction. So in the previous methods, what we have seen, the different types of the sources are used to rotate the turbine, and when this turbine rotates, it is connected to the electric generator and naturally electricity is produced. Okay. However, electrical energy can be generated directly from the solar radiation without using the generator and without using the principle of electromagnetic induction. म्हणजे आणखीन एक गोष्ट आपल्याला या ठिकाणी लक्षात घ्यायची आहे की फक्त थर्मल एनर्जी असेल तर त्याचा उपयोग करून इलेक्ट्रिसिटी आपण जनरेट करतो असं नाही आहे. तर सोलार एनर्जीच्या बाबतीत डायरेक्टली सुद्धा म्हणजे थर्मल एनर्जी न वापरता आपण इलेक्ट्रिसिटी जनरेट करू शकतो. सो दिस हॅपन्स इन अ सोलार फोटोव्होल्टाईक सेल. नेमकं हे कशा पद्धतीने केलं जातं, तर सोलार फोटोव्होल्टाईक जे सेल्स आहेत ते ज्यावेळेला लाईटला एक्सपोज होतील त्यावेळेला डायरेक्टली सनलाईटचं कन्व्हर्शन हे इलेक्ट्रिसिटीमध्ये करतात. सो वी हॅव टू रिमेंबर हिअर दिस फोटोव्होल्टाईक सेल्स आर यूज्ड ॲज अ source of converting the solar energy into electrical energy. Okay. So solar photovoltaic cells convert the solar energy directly into the electrical energy. So these solar cells are having ability to convert directly the solar energy into the electrical energy. Then the second point that we see, in the second method, the energy in the solar radiation is converted into thermal energy first. So the regular traditional method म्हणजे आपली नेहमीची जी पद्धत आहे की पहिल्यांदा थर्मल एनर्जी अवेलेबल करायची आणि त्याचं रूपांतरण हे इलेक्ट्रिक एनर्जीमध्ये करायचं. म्हणजे या मेथडमध्ये काय केलं जातं, तर सोलार एनर्जीच्या ज्या रेडिएशन्स आहेत त्याचा उपयोग करून थर्मल एनर्जीमध्ये मिळवली जाते. या थर्मल एनर्जी सहाय्यानं पाणी जे आहे ते तापवलं जातं, वाफ तयार केली जाते आणि त्याच्या सहाय्यानं टर्बाईन्स जे आहे ते रोटेट करून इलेक्ट्रिसिटी मिळवली जाते. Then the turbine generator system is driven using the thermal energy to generate the electricity. म्हणजे जी रेग्युलर मेथड आहे आपण आधीच्या बाकीच्या इलेक्ट्रिसिटी जनरेशन पॉवर प्लांटमध्ये पाहिली त्या मेथडनं सुद्धा इलेक्ट्रिक एनर्जी जनरेट करता येते. देन वी डिस्कस द नेक्स्ट पॉईंट, दॅट इज सोलार फोटोव्होल्टाईक सेल. आता आपण मित्रांनो बघितलं की फोटोव्होल्टाईक सेल किंवा सोलार फोटोव्होल्टाईक सेल हे असे युनिट आहेत की ज्यांच्या सहाय्यानं डायरेक्टली सोलार एनर्जीचं कन्व्हर्शन आपण इलेक्ट्रिसिटीमध्ये करू शकतो. एक्झॅक्टली हे कशा पद्धतीने घडतं, सोलार सेलमध्ये काय कंटेंट असतं याविषयीची माहिती आपण आता बघणार आहोत. सो सोलार फोटोव्होल्टाईक सेल कन्व्हर्ट द सोलार रेडिएशन एनर्जी डायरेक्टली इनटू द इलेक्ट्रिकल एनर्जी. म्हणजे आपण हा मुद्दा लक्षात घ्यायचा आहे की सोलार फोटोव्होल्टाईक सेलची रचना अशी आहे की डायरेक्टली सोलार एनर्जीचं कन्व्हर्शन ते इलेक्ट्रिक एनर्जीमध्ये करतात. सो दिस इज कॉल्ड ॲज ए फोटोव्होल्टाईक इफेक्ट. आणि ही जे मेकॅनिझम आहे किंवा हे जे टेक्निक आहे याला आपण नाव काय देतोय, फोटोव्होल्टाईक इफेक्ट. ओके. द इलेक्ट्रिकल एनर्जी जनरेटेड थ्रू धिस एनर्जी ट्रान्सफॉर्मेशन प्रोसेस इज इन डीसी नेचर. जी इलेक्ट्रिक एनर्जी आपल्याला मिळते म्हणजे फोटोव्होल्टाईक सेलचा उपयोग करून याच्यातून मिळणारी इलेक्ट्रिकल एनर्जी त्याचा जो टाईप आहे तो डीसी आहे. डीसी म्हणजे डायरेक्ट करंट. आत्तापर्यंत आपण पूर्वीच्या काही भागामध्ये माहिती घेतली आहे. AC आणि DC हे दोन प्रकार आहेत. AC म्हणजे अल्टरनेटिंग करंट
आपल्या घरामधील जे डिव्हायसेस वेगवेगळे चालतात ते अल्टरनेटिंग करंटवर चालतात आणि बऱ्याच वेळेला आपण पाहतो रेडिओ असेल किंवा रिमोट कंट्रोल असेल तर त्यासाठी आपण जे सेल वापरतो त्या सेलमध्ये असणारा जो इलेक्ट्रिकचा प्रकार आहे, इलेक्ट्रिसिटीचा प्रकार आहे तो DC आहे. तर आपल्याला या फोटोव्होल्टाईक सेलपासून जी इलेक्ट्रिसिटी मिळते ती कुठल्या टाईपचे, DC नेचरचे आहे. These solar cells are made of a special type of a material called as a semiconductor, that is silicon. पहा, हे फोटोव्होल्टाईक जे सेल आहेत हे कशापासून बनवले जातात तर सेमी कंडक्टर मटेरियल आहे आणि त्याचं एक्झाम्पल म्हणजे सिलिकॉन किंवा जर्मेनियम यासारखे मेटल्स वापरून किंवा याला आपण सेमी कंडक्टर्स म्हणतो तर त्यांचा उपयोग करून हे फोटोव्होल्टाईक सेल जे आहेत ते बनवले जातात. So a silicon solar cell is a dimension of 1 centimeter square generate the current of about 30 milliampere. पहा, हे जे सोलार सेल आहे याची रचना साधारण आपण विचारात घेऊया समजण्यासाठी 1 सेंटीमीटर स्क्वेअर असेल, म्हणजे अगदी छोटा 1 सेंटीमीटरच्या आकाराचा जर स्क्वेअर असेल फोटोव्होल्टाईक सेलचा तर त्याच्यापासून 30 मिलीएम्पियर इतका करंट जो आहे तो आपल्याला उपलब्ध होतो. देन अँड पोटेन्शियल डिफरन्स ऑफ अबाउट 0.5 व्होल्ट, म्हणजे 1 सेंटीमीटरचा जो स्क्वेअर आहे छोटा फोटोव्होल्टाईक सेलचा त्याच्यापासून मिळणारा करंट जो आहे तो 30 मिलीएम्पियर आहे आणि जे पोटेन्शियल डिफरन्स आहे ते पोटेन्शियल डिफरन्स किती आहे तर 0.5 व्होल्ट. हा पॉईंट जो आहे तो अतिशय महत्त्वाचा आहे. 1 सेंटीमीटर स्क्वेअरच्या फोटोव्होल्टाईक सेलपासून 30 मिलीएम्पियर इतका करंट म्हणजे अतिशय कमी करंट आहे हा आणि पोटेन्शियल डिफरन्स फक्त अर्धा व्होल्ट इतकं जनरेट होतं आहे. Thus, a silicon solar cell of a dimension 100 centimeter square will generate about 3 ampere current and 0.5 volt. जर समजा असे छोटे छोटे जे 1 सेंटीमीटरचे सेल आहेत आपण अशा 100 सेल एकत्रित आणल्या आणि त्या सेल जर जोडल्या एकमेकांना तर त्यापासून मिळणारा जो टोटल करंट असेल तो 3 एम्पियर इतका आहे. लक्षात येतं मित्रांनो, 30 मिलीएम्पियर हे 1 सेंटीमीटरपासून मिळणारा करंट आहे. ज्या वेळेला आपण असे 100 सेल एकत्रित घेतोय म्हणजे साहजिकच याचे रूपांतरण जर एम्पियरमध्ये केलं तर 3 एम्पियर असेल. आता एक्झॅक्टली 3 एम्पियर म्हणजे किती तर 30 मिलीएम्पियर पर सेंटीमीटर स्क्वेअर हा एक सेलचा साईज आहे. असे 100 सेल घेतले म्हणजे मल्टिप्लाइड बाय 100 सेंटीमीटर स्क्वेअर, सो इट कम्स 3000 मिलीएम्पियर, म्हणजे 3000 मिलीएम्पियर इतका करंट मिळेल आणि 3000 मिलीएम्पियर म्हणजेच 3 एम्पियर. ठीक आहे, म्हणजे 100 सेल जर आपण एकत्रित वापरले तर आपल्याला मिळणारा जो करंट असेल तो 3 एम्पियर इतका असेल. पण हे सेल आपण सिरीजमध्ये जोडतोय, त्यांची रचना विशिष्ट प्रकारची आहे, त्यामुळं करंटमध्ये वाढ होते पण व्होल्टेज मात्र एका इंडिव्हिज्युअल सेल इतकं म्हणजे 0.5 व्होल्ट किंवा अर्धा व्होल्ट इतकंच राहतं. हे असं का घडतंय याच्याविषयी डिटेल आपण थोडेसे पुढच्या पॉईंटमध्ये बघणार आहोत. Remember that the potential difference available from a solar cell is independent of its area. हा पॉईंट एक आपल्याला महत्त्वाचं लक्षात घ्यायचं आहे. म्हणजे सेलची जरी संख्या आपण वाढवत जात असलो आणि त्यांची संख्या जरी वाढवली परंतु त्याची जोडणी कशी आहे त्याच्यावरती डिपेंड करत आहे. म्हणजे आपल्याला पोटेन्शियल डिफरन्स जो आहे त्याच्यामध्ये वाढ झालेली दिसत नाही आहे. मग ही वाढ करताच येणार नाही का? असंही नाही, आपल्याला वाढ करता येईल, फक्त त्यांची अरेंजमेंट आपण कशी करतोय, जोडणी कशी करतोय त्याच्यावरती ते डिपेंड करत आहे. त्यानंतर पहा, एनर्जी इन सनलाइट इट इज गेट कन्वर्टेड इनटू DC इलेक्ट्रिक पॉवर और इलेक्ट्रिसिटी बाय यूजिंग द फोटोव्होल्टाईक इफेक्ट. लक्षात येत आहे, म्हणजे सनलाईट एनर्जी जी आहे ते डायरेक्ट DC इलेक्ट्रिसिटीमध्ये कन्वर्ट होते आणि ह्याच्यासाठी काय वापरतो आपण फोटोव्होल्टाईक इफेक्ट की जो सोलार सेलमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. त्यानंतर आपण माहिती बघूयात मित्रांनो की जे सोलार सेल आहेत त्यांची जोडणी ही कशा पद्धतीने केली जाते. आपल्या समोर इथे डायग्राम दिसते, याच्यात 2 पद्धतीने आपण जोडणी करू शकतो. एक म्हणजे सोलार सेल्स इन अ सिरीज आणि सेकंड जे आहे ते सोलार सेल्स इन अ पॅरलल. आता याच्या दोन्हीमध्ये काय फरक आहे आणि ह्या दोन्ही जोडणीमध्ये किंवा सोलार सेल या 2 पद्धतीने जोडण्यामुळे आपल्याला काय फरक पडतो याविषयीचं आपण डिस्कशन आपण बघणार आहोत. या डायग्राममध्ये तुम्हाला लक्षात येत आहे, पहा इथे ब्ल्यू कलरचे जे पार्ट दिसतोय तो म्हणजे एक फोटोव्होल्टाईक सेल आहे, सेल 1. त्यानंतर हे दुसरं जे स्ट्रक्चर दिसतंय हे सेल 2. ठीक आहे, म्हणजे सेल 1 आणि सेल 2 हे 2 सेल आहेत. याच्यामध्ये या सोलार सेलला टर्मिनल असतात निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह. त्यानंतर ह्या सेल 2 साठी सुद्धा पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह टर्मिनल असेल. आता हे सेल कनेक्ट कसे केलेत पहा, एकमेकांच्या सलग असे पुढं.
म्हणजे या फर्स्ट सेलचा इकडच्या बाजूचं पॉझिटिव्ह टर्मिनल आणि सेल 2चा हा निगेटिव्ह टर्मिनल एकमेकांना जोडलेत. ही जी जोडणी आहे याला आपण सेरीज कॉम्बिनेशन म्हणतो. ठीक आहे, हे सेरीज कॉम्बिनेशनमध्ये आहेत. ज्या वेळेला हे दोन सेल आपण असे सेरीजमध्ये जोडतोय त्यावेळेला काय होतं पहा, तर त्यावेळेला त्या सेलचं जे व्होल्टेज असेल त्याची ॲडिशन होते. म्हणजे हा सेल जो आहे तो 0.5 व्होल्टचा आहे, हा दुसरा 0.5 व्होल्टचा आहे, म्हणजे अर्धा व्होल्ट आणि अर्धा व्होल्ट आहे, तर त्याची ॲडिशन होते. म्हणजे ज्यावेळेला आपण सेरीजमध्ये जोडतोय त्यावेळेला आपल्याला असं लक्षात येतं आहे की त्याचं पोटेन्शियल डिफरन्स जे आहे त्याची बेरीज होते. परंतु करंट मात्र सलग जात असल्यामुळं जो करंट आहे, परिणामी करंट आहे, तो तितकाच राहतो. ठीक आहे, आणि हेच जर कॉम्बिनेशन आपण सेकंड पद्धतीने पाहिलं, म्हणजे काय केलं याच्यात, ते जर समजा पॅरललमध्ये जोडले. पॅरलल म्हणजे काय केलं पहा, हा सेल 1 आहे, त्यानंतर हा सेल 2 आहे. या सेल 1चं निगेटिव्ह टर्मिनल आणि सेल 2चं निगेटिव्ह टर्मिनल हे कॉमन केलेत आपण, आणि सेम इकडे पॉझिटिव्ह आणि पॉझिटिव्ह कॉमन केलेत. ज्या वेळेला आपण असे पॉझिटिव्ह एकत्र आणि इकडचे निगेटिव्ह एकत्र जोडतो म्हणजे त्यांची जोडणी ही समांतर होते किंवा पॅरलल होते. तर या कंडिशनमध्ये नेमकं करंट आणि व्होल्टेजच्या बाबतीत काय होतं पहा. आता इथं आपल्याला म्हणजे जे फॉर्म्युला दिला आहे त्याच्यावर लक्षात येईल. I = I1 + I2. I म्हणजे करंट, म्हणजे एका सेलचा करंट, आणि I2 जो आहे तो दुसऱ्या सेलचा करंट आहे. याच्यामध्ये I = I1 + I2 म्हणजे काय झालं, तर दोन सेलचा रिझल्टंट करंट म्हणजे काय, तर इंडिव्हिज्युअल दोन सेलच्या करंटची ॲडिशन आहे. ओके, अँड व्हॉट अबाउट द व्होल्टेज, पोटेन्शियल डिफरन्स काय होतं पहा, V = V1 = V2 म्हणजे पोटेन्शियल डिफरन्स जो आहे तो मात्र सेम राहतो. So this we have to remember, when the solar cells are connected in series, what happens? There is a addition of a potential difference, that is the net potential difference is sum of the two photovoltaic cell. If one cell is of a 0.5 volt, another cell of a 0.5 volt, then resultant potential difference that is of a 1 volt. And what is about the regarding the current? The current is remaining one and the same. So this point is very important, you have to remember. And when the cells are connected in parallel, or the solar cells are connected in parallel, then what happens? There is a addition of the current. Okay, so current is get added and there is no change in the potential difference. So this we see with the help of points which are mentioned in the book. पुस्तकाच्या आधारे आपण हे बघूयात. If two solar cells are connected in a series as shown in figure 5.23, आता सांगितल्याप्रमाणे पहा, याच्यामध्ये सोलार सेल कसे कनेक्ट केलेत, सलग, दॅट इज द इन सेरीज. द पोटेन्शियल डिफरन्स ऑब्टेन फ्रॉम दिस कॉम्बिनेशन इज ॲडिशन ऑफ द पोटेन्शियल डिफरन्सेस. You have to remember this point, which is very important one. When the cells are connected in series, what happens? When they are connected in series, there is addition of a potential difference. However, the current generated from the combination is equal to the current from an individual cell. What about the current? करंट मात्र या प्रत्येक इंडिव्हिज्युअलचा सेलचा जो काही करंट असेल, म्हणजे 0.3 व्होल्ट आपण मगाशी बोललो, तर तितकाच करंट हा रिझल्टंट असेल. ओके, सो current generated from this combination is equal to the current from the individual cell. It means that when the solar cells are connected in series, currents from the individual cell are not added. म्हणजे सेरीजमध्ये जर हे फोटोव्होल्टाईक सेल जोडले तर त्यांच्या करंटचे ॲडिशन होत नाही, फक्त व्होल्टेजमध्ये इन्क्रीज होत आहे. सिमिलरली ॲज शोन इन फिगर 5.24, आता आपण हे नेक्स्ट डायग्राम खालची जे आहे हे कुठलं कॉम्बिनेशन म्हणून सांगितलं आपण, parallel combination. Okay, so if two cells are connected in parallel, the current generated from this combination is the summation of the currents from an individual solar cell. जर आपण हे सेल पॅरलल मध्ये जोडले तर मात्र त्यांच्या करंटची ॲडिशन होते. म्हणजे एक्झॅक्टली उलट आहे मित्रांनो, तुमच्या लक्षात आलं असेल. सिरीजमध्ये जोडतो त्यावेळेला व्होल्टेजची ॲडिशन होते आणि पॅरललमध्ये जोडतो त्यावेळेला करंटची ॲडिशन होते. However, the potential difference obtained from this combination is the same as the potential difference obtained from an individual cell. म्हणजे प्रत्येक सेलचं जे पोटेन्शियल डिफरन्स असेल तितकंच पोटेन्शियल डिफरन्स यांच्या पॅरलल कॉम्बिनेशनमध्ये असणार आहे. Thus, if two solar cells are connected in parallel, the potential difference from the two cells are not added.
In this way, by connecting many solar cells in series and in parallel, solar panels generating required current and potential difference are made. पहा, याच्यातून आपल्याला काय लक्षात घ्यायचं आहे की इंडिव्हिज्युअल सोलार सेलचा करंट आणि व्होल्टेज जो काही असेल त्याचा युटिलायझेशन करून असे अनेक सेल्स आपण सिरीज आणि पॅरललमध्ये जर जोडत गेलो तर आपल्याला आवश्यक असणारा करंट किंवा पोटेन्शियल डिफरन्स आपण मिळवू शकतो. आणि ही जी टेक्निक आहे यालाच आपण म्हणजे छोटे छोटे इंडिव्हिज्युअल सेल जोडून जे मोठे युनिट तयार करतो त्याला सोलार पॅनल्स म्हणतो. आपण बऱ्याच वेळेला पाहिलं असेल किंवा ऐकलं असेल की सोलार पॅनलचा उपयोग करून आपण इलेक्ट्रिसिटी वापरतो. जे मोठमोठे पॅनल्स असतात त्याच्यामध्ये असे छोटे छोटे सेल्स हे सिरीज आणि पॅरललमध्ये योग्य पद्धतीने जोडलेले असतात. सी द फिगर 5.25 फॉर एक्झाम्पल. पहा आता इथे 5.25 म्हणजे ही डायग्राम दाखवली आहे. आणि याच्यामध्ये काय दिसतं नेमकं तर हे छोटे छोटे फोटोव्होल्टाईक सेल आहेत. पहिला, दुसरा, तिसरा या पद्धतीनं टोटल जे सेल आहेत त्यांची संख्या काय आहे, त्याची अरेंजमेंट कशी आहे, जोडणी कशा पद्धतीची आहे आपण बघूयात. इफ 36 सोलार सेल्स each of a size 100 centimeter square are connected in series in a solar panel, म्हणजे 36 टोटल असे युनिट छोटे छोटे आपण सोलार सेलचे जे आहे ते बसवलेले आहेत आणि यातलं प्रत्येक युनिट किती आहे तर 100 सेंटीमीटर स्क्वेअरचं आहे. असं जर आपण गृहीत धरलं तर काय होणार आहे पहा. इट विल गिव्ह अ पोटेन्शियल डिफरन्स ऑफ 18 व्होल्ट. म्हणजे हे प्रत्येक सेल जे आहे ते सिरीजमध्ये जोडलं आहे. आता हे सिरीजमध्ये का पॅरलमध्ये लक्षात कसं घ्यायचं बघा. हे पहिलं सेल, त्यानंतर हे दुसरं सेल आहे, हे आपण सलग असं जोडत गेलेलं आहे, बरोबर आहे. म्हणजे या टोटल फर्स्ट रोमध्ये टोटल जी सेलची संख्या 9 आहे, 9 सेल्स आहेत आणि असे जे व्हर्टिकल बघितलं तर 4 आहेत, म्हणजे 9 चौक 36. टोटल सेलची जी संख्या आहे ती 36 आहे. ओके, असे 100 सेंटीमीटर स्क्वेअरचे 36 सेल आपण जोडलेत. आता ह्याचा रिझल्ट काय होणार आहे तर पोटेन्शियल डिफरन्स जे असेल ते प्रत्येक सेलचं किती आहे 0.5 म्हणजे अर्धा व्होल्ट आहे, बरोबर आहे. म्हणजे टोटल जर 36 सेल असतील तर त्याच्या निम्म व्होल्टेज आपल्याला मिळेल म्हणजेच 18 व्होल्ट. पॉईंट क्लिअर आहे. इंडिव्हिज्युअल सेलचं व्होल्टेज किती आहे हे 0.5 किंवा अर्धा व्होल्ट आहे. असे 36 टोटल सेल आहेत, आपण हे सिरीजमध्ये जोडतोय म्हणजे त्यांच्या पोटेन्शियल डिफरन्सची ॲडिशन होईल. म्हणजे आपल्याला जे पोटेन्शियल डिफरन्स मिळेल कुठं मिळणार आहे या दोन एंडला, हे किती असेल तर 18 व्होल्ट. ओके, अँड करंट ऑफ 3 अँपियर. आता हे जोडलेले जे सेल आहेत हे 100 सेंटीमीटर स्क्वेअरचे आहेत. म्हणजे त्यावेळेला आपण पहिल्या पॉईंटमध्ये बघितलंय की 100 सेल घेतलं तर करंट किती असतो 3 अँपियर. म्हणजे टोटल रिझल्टंट करंट जो आहे तो 3 अँपियरचा मिळेल. Many such panels are connected together to generate the electricity on a large scale. So when we connect this number of panels, we are getting the large amount of electrical energy. A good solar cell can have an efficiency of around 15%. एखाद्या सोलार सेलची मॅक्झिमम इफिशियन्सी याचा अर्थ काय की जरी इनपुट 100% आहे असं गृहीत धरत असलो म्हणजे सोलार एनर्जीचं, तर ॲक्च्युअली इलेक्ट्रिकल एनर्जीमध्ये कन्व्हर्शन हे मॅक्झिमम 15% इतकं घडतं किंवा त्याची इफिशियन्सी जास्तीत जास्त क्षमता ही 15% आहे. It means that if a solar panel receives power of 100 watt from the solar radiation, the electrical power output from the panel will be 15 watt. पहा इथं क्लिअर कळतंय. म्हणजे 100 वॅट इतकी जर सोलार एनर्जी आपण सोलार सेलला देत असेल तर त्याच्यापासून मिळणारं इलेक्ट्रिकल एनर्जी जी आहे ती 15 वॅटपर्यंत असेल. म्हणजे 15% इतकीच एनर्जी आपल्याला मिळू शकते. Many solar panels are connected in series and in parallel to generate the required current and the potential difference. आता आपण पाहिलं मित्रांनो की सोलार सेल जे आहेत हे सिरीज आणि पॅरलल या कॉम्बिनेशनमध्ये जर आपण अरेंज करत गेलो विशिष्ट पद्धतीनं तर आपली जशी रिक्वायरमेंट असेल तितकं पोटेन्शियल डिफरन्स आणि तितक्या करंटचं आपण स्ट्रक्चर बनवू शकतो. ॲज शोन इन फिगर 5.26. पहा आता नेक्स्ट डायग्राम 5.26 आहे. आता या डायग्राममध्ये काय दाखवलं पहा, हे इंडिव्हिज्युअल सोलार सेल आहे आणि हे इंडिव्हिज्युअल सोलार सेल एकत्रित आणून कॉम्बिनेशन करून त्याच्यापासून मॉड्यूल किंवा स्ट्रिंग्स आणि नंतर ॲरे तयार केले जातात. आता हे बनवण्याच्या काय पद्धती आहेत, त्यांची अरेंजमेंट कशी असते याविषयीची माहिती आपण बघूयात. Many solar panels are connected in series and in parallel to generate the required current and potential difference. As shown in a figure 5.26, solar cell is the basic unit in the solar electric panel plant. सोलार प्लांट जे आहे त्यातलं बेसिक युनिट काय आहे तर सोलार सेल आहे. ते इथं पहिल्या पार्टमध्ये दाखवलं आहे.
मेनी सोलार सेल्स कम टुगेदर टू फॉर्म अ सोलार पॅनल. असे सोलार सेल्स एकत्र आणून जे आपण बनवतो ते म्हणजे काय असणार आहे, सोलार पॅनल असणार आहे. मेनी सोलार पॅनल्स कनेक्टेड इन सेरीज फॉर्म अ सोलार स्ट्रिंग्स. पहा, ज्या वेळेला पण असे सोलार सेल्स जे आहेत, सोलार पॅनल जे आहेत ते सिरीजमध्ये जोडतो त्यावेळेला तयार होणार जे स्ट्रक्चर आहे त्याला काय म्हणायचं, सोलार स्ट्रिंग्स. ओके, सो मेनी सोलार सेल्स come together to form the solar panel. Many solar panels connected in series form the solar strings. सेरीज मध्ये जर त्याची जोडणी केली, पहा हे जे सोलार पॅनल आहे हे पहिलं, हे दुसरं, तिसरं आणि चौथं यांचं कॉम्बिनेशन कसं आहे, सेरीजमध्ये. म्हणजे हा स्टार्ट पॉईंट असेल तर इथून आपण असं याची जोडणी जी आहे ते या पद्धतीने या डायरेक्शनमध्ये केली जाते आणि हे मॉड्यूल तयार होतं. याला काय म्हणतात तर स्ट्रिंग. Then and many solar strings connected in parallel form a solar array. असे जे युनिट आहेत, जे सोलार स्ट्रिंग्स आहेत, सेरीजमध्ये असणारे सोलार पॅनल आहेत, हे जर एक युनिट आहे मानलं तर असं एक युनिट आणि हे दुसरं युनिट हे एकमेकांना पॅरललमध्ये जोडलं जातं. म्हणजे ह्या ज्या स्ट्रिंग्स युनिट आहे हे पॅरललमध्ये जर दोन जोडले, लक्षात येतं आहे, आणि त्याच्यापासून हा रिझल्टंट पाथ असणार आहे म्हणजे पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह टर्मिनल, तर हे तयार होणारं जे स्ट्रक्चर आहे ह्याला काय म्हणायचं, ॲरे. So how array are made? By connecting strings in parallel. Okay. So as we can obtain as much as electric power as needed, they are used in the applications which need marginal power, that is for example calculators that run on a solar energy to the power stations of a megawatt capacity. याच्यातून एक लक्षात घ्यायचं आहे की काही वेळेला आपली गरज इलेक्ट्रिसिटीची खूप कमी असते. म्हणजे कॅल्क्युलेटरसारखं डिव्हाइस हे अतिशय कमी व्होल्टेज आणि करंटवर चालतं, तर तिथेही फोटोव्होल्टाईक सेल आपण वापरू शकतो की ज्यांची पॉवर खूप कमी आहे. आणि काही पॉवर सेल्स जे आहेत किंवा सोलार सेल जे आहेत, सोलार पॅनल जे आहेत, हे इतक्या मोठ्या प्रमाणावरती बनवले जातात की त्याच्यातून मेगावॅट कॅपॅसिटीसुद्धा इलेक्ट्रिसिटी आपल्याला मिळू शकते. The power available from the solar cell is DC. Just we have said that the energy, electrical energy which is made available from the solar cell is in a DC. So in applications which need DC power, that is electric light based on a light emitting diodes, that is LED, the energy can be directly used. म्हणजे काही डिव्हाइसेस असे आहेत की जे DC करंटवरती चालतात आणि त्याचं एक्झाम्पल म्हणजे बेस्ट एक्झाम्पल LED डायोड किंवा LED बल्ब. तर ह्या LED बल्बला DC सप्लाय देऊन आपण वर्कआउट करू शकतो. However, since the energy from the solar cell is available only in presence of a sunlight, the energy has to be stored in batteries for use at the later time. मित्रांनो, ह्या सोलार एनर्जीचा उपयोग इलेक्ट्रिसिटी करत असताना एक प्रॉब्लेम आहे किंवा एक लिमिटेशन आहे. कोणतं लिमिटेशन आहे तर सोलार एनर्जी ही 24 तास पूर्ण दिवस अवेलेबल नाही. फक्त दिवसाच्या कालावधीमध्ये आपण ही एनर्जी मिळवू शकतो आणि त्याचं इलेक्ट्रिसिटीमध्ये कन्व्हर्शन करू शकतो. आणि बऱ्याच वेळेला आपण असं पाहतो की आपल्याला इलेक्ट्रिसिटीची आवश्यकता ही रात्री असते. मग त्यासाठी काय करता येईल तर दिवसाच्या सूर्यप्रकाशाच्या कालावधीमध्ये इलेक्ट्रिक एनर्जी ट्रॅप करायची सोलार सेलच्या सहाय्याने किंवा सोलार पॅनलच्या सहाय्याने आणि ती एनर्जी वापरून बॅटरी चार्ज करायची आणि या बॅटऱ्या इन्व्हर्टरला कनेक्ट करून आपण रात्रीच्या वेळेला सुद्धा AC टाईपची इलेक्ट्रिक एनर्जी मिळवू शकतो. However, most of the equipment in domestic as well as the industrial use run on AC power. म्हणजे सोलार एनर्जीच्या सहाय्याने मिळणारा जरी व्होल्टेज किंवा करंट जे DC टाईप्स असेल तरी जनरली आपल्या घरामध्ये किंवा इंडस्ट्रीमध्ये जी वापरली जाणारी इलेक्ट्रिसिटी आहे ती AC टाईपची आवश्यक असते. आता हे DC आहे उपलब्ध आणि AC मध्ये पाहिजे आपल्याला. मग यासाठी काय करावं लागेल, आपल्या रोजच आपण घरामध्ये पाहतो आपल्यापैकी बऱ्याच जणांच्या घरी इन्व्हर्टर असेल तर इन्व्हर्टरला जोडलेली जी बॅटरी आहे तो पण एक DC सोर्स आहे आणि या बॅटरीमधून मिळणारा DC इलेक्ट्रिक सप्लाय आपण इन्व्हर्टरला कनेक्ट करतो आणि इन्व्हर्टरचं कामच आहे की DCचं कन्व्हर्शन AC मध्ये केलं जातं आणि हा AC करंट आपण आपल्या ॲप्लायन्सेससाठी वापरतो. In such case, the DC solar power must be converted to AC power using the electronic device called as a inverter. म्हणजे इन्व्हर्टरचा उपयोग करून आपण या DCचं कन्व्हर्शन हे AC मध्ये करू शकतो. सो वी कॅन सी दिस इन फिगर 5.27. बघा इथं जे डायग्रामॅटिक रिप्रेझेंटेशन दिलं आहे की DC करंट जरी सोलार पॅनलपासून मिळत असेल तरी त्याचं AC मध्ये कन्व्हर्शन कसं करतो. So electricity which is made available from the solar cell, it is given to the battery. The batteries get charged
and it is having the DC supply. So this is supplied to the inverter, DC supply, and this inverter convert this DC supply into the AC, and then electric equipment working on AC power is get utilized this AC current. Is it clear? Then we proceed to the next point, how the schematic of a solar photovoltaic station is there. म्हणजे मोठ्या प्रमाणावरती जी विद्युत निर्मिती केली जाते ते जे सोलार पॉवर स्टेशन असेल त्यांची रचना कशा पद्धतीची असते. आत्तापर्यंत जे आपण डिस्कशन केलं आहे त्याच्यावरून तुमच्या लक्षात आलं असेल की मोठमोठे सोलार पॅनल्स जे आहेत हे सिरीज आणि पॅरलल कॉम्बिनेशनमध्ये जोडले जातात आणि त्यांच्या कॉम्बिनेशनचा रिझल्टंट जो व्होल्टेज किंवा करंट असेल हे ट्रान्सफॉर्मरला दिलं जातं किंवा इन्व्हर्टरला दिलं जातं आणि त्याच्यापासून आवश्यक प्रमाणामध्ये व्होल्टेज आणि करंट जो आहे तो मिळवला जातो आणि हा पॉवर ग्रीडला देऊन आपल्या घरापर्यंत ही विद्युत धारा जी आहे ती आणली जाते. So main source of energy, that is the sunlight. So the light energy or the sunlight energy which is coming from the sun, to that these solar cells are get exposed. So these solar cells convert this light energy or the solar energy into the electrical energy. Then by using the inverter and transformer, this DC energy is get converted into AC and in a specific or in a required voltage and current, and then it is transferred to the power grid and it reaches to our home. We have seen that many solar panels can be connected together to generate the whatever energy we need. आपल्या गरजेनुसार व्होल्टेज आणि करंट मिळवण्यासाठी सिरीज आणि पॅरलल कॉम्बिनेशन आपण या सोलार सेलचे करत असतो. As shown in the figure 5.28, the DC power generated from these panel is first converted into AC power. म्हणजे पहिल्यांदा हा जो DC करंट याच्यामध्ये जनरेट होतोय हा AC मध्ये पहिल्यांदा इन्व्हर्टरच्या सहाय्याने कन्व्हर्ट केला जाईल. A transformer transfers the voltage and current levels of the generated power and then it is fed to the electricity distribution network. म्हणजे ह्याला आपण पॉवर ग्रीड जे म्हणतो या ठिकाणी आलेला हा DC आणि जो करंट असेल, DC येणार नाही, इथं कुठला येणार आहे, AC करंट येणार आहे आणि स्पेसिफिक पोटेन्शियल डिफरन्स असेल हे वायरच्या सहाय्याने नेटवर्क थ्रू जोडलं जातं. Figure 5.20 is a schematic diagram of a solar photovoltaic power station. म्हणजे ही डायग्राम आपल्याला काय दाखवते तर एक स्ट्रक्चर किंवा रचना की ज्यामधून आपल्याला सोलर एनर्जीचं कन्व्हर्शन इलेक्ट्रिसिटीमध्ये करून ते आपल्या घरापर्यंत कशी पोहोचवली जाते याचं एक प्लॅन किंवा स्ट्रक्चर आपल्याला समजतंय. इन धिस वे electricity is generated without any fuel combustion and so without any air pollution. याच्यात एक गोष्ट आपल्या लक्षात आली असेल मित्रांनो की फोटोव्होल्टाईक सेल वापरल्यामुळं डायरेक्टली सोलर एनर्जीचं कन्व्हर्शन इलेक्ट्रिसिटीमध्ये केलं जात आहे. म्हणजे याच्यामध्ये परत हिटिंग करणं किंवा वाफ किंवा कंबशन हा प्रकार नाही आहे या मेथडमध्ये, म्हणून याच्यामध्ये बिलकुल पोल्युशन होत नाही. However, since the energy is generated using the solar radiation, solar cells can generate electricity during daytime only. So in this method, what is done? The solar radiations are trapped by the photovoltaic cell and they convert this solar radiation energy into the electrical energy. As the solar energy is available at the time of a day, and that's why we can trap the energy only at the time of a day. म्हणजे फक्त दिवसा सूर्यप्रकाश आहे त्याच वेळेला ही एनर्जी आपण मिळवू शकतो. त्यानंतर जो सेकंड पार्ट आहे, आपण सुरुवातीला बोललो होतो की सोलार एनर्जीचं कन्व्हर्शन इलेक्ट्रिसिटीमध्ये दोन पद्धतीने करता येतं. एक म्हणजे फोटोव्होल्टाईक सेल वापरून आणि दुसरं थर्मल पॉवर प्लांट. सो नाऊ वी डिस्कस हिअर अबाउट द सोलार थर्मल पॉवर प्लांट. We have seen that the thermal energy generated from the coal and nuclear fuel can be used to generate electricity. पूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा केलेली आहे की वेगवेगळ्या टाईपचे जे एनर्जी सोर्सेस असतील त्यामध्ये थर्मल म्हणजे कोल असेल किंवा नॅचरल गॅस असेल किंवा न्यूक्लिअर एनर्जी असेल त्याचं कन्व्हर्शन जे आहे ते आपण इलेक्ट्रिसिटीमध्ये करतो. Thermal energy can also be generated from the solar radiation and can be used for electricity production. सोलार एनर्जीमध्ये सुद्धा थर्मल एनर्जी आहे, साहजिकच त्याचा उपयोग करून आपण म्हणजे पूर्वीच्याच पद्धतीनं इलेक्ट्रिसिटी परत मिळवू शकतो. डिफरंट स्टेजेस इन सच सोलार थर्मल पॉवर प्लांट आर ॲज शोन इन फिगर 5.29. एक्झॅक्टली या स्टेप्स काय आहेत, कशा पद्धतीनं आपण सोलार एनर्जीचं कन्व्हर्शन इलेक्ट्रिसिटीमध्ये करू शकतो हे या आपण स्ट्रक्चरमध्ये किंवा फ्लो चार्टमध्ये बघणार आहोत. सी 5.29 figure, different stages in the solar thermal power plant. Okay, so the first part,
दॅट इज कॉन्सन्ट्रेटर्स फॉर कलेक्टिंग द सनलाईट. म्हणजे असे काही स्ट्रक्चर आहेत की जे सनलाईटचं कॉन्सन्ट्रेशन वाढवतात. देन ॲब्सॉर्बर फॉर ॲब्सॉर्बिंग द कनेक्टेड सनलाईट. सेकंड पार्ट आहे त्याच्यामधला म्हणजे ॲब्सॉर्बर, की जे रिफ्लेक्टरनं किंवा कॉन्सन्ट्रेटरनं लाईट पाठवलेली आहे ते ॲब्सॉर्ब करतात आणि त्यातली थर्मल एनर्जी जी आहे ती युटिलाइज केली जाते. देन दिस थर्मल एनर्जी इज युज्ड to convert the water into steam. Then it used to rotate the steam turbine which is connected to the electric generator, and from the electric generator we get the electric energy. हा जो फ्लो चार्ट आहे हा आणखीन व्यवस्थित समजण्यासाठी मित्रांनो तुम्ही काय करायला पाहिजे तर नेक्स्ट जी डायग्राम दिलेली आहे ॲक्च्युली स्केमॅटिक ऑफ अ सोलार थर्मल पॉवर प्लांट ही समजून घ्या. याच्या आधारे आपल्याला हा फ्लो चार्ट लक्षात ठेवणं आणखीन सोपं जाणार आहे. आता याच्यामध्ये जे मी सुरुवातीला तुम्हाला बोललो की कॉन्सन्ट्रेटर्स फॉर कलेक्टिंग सनलाईट म्हणजे एक्झॅक्टली काय. काही जणांच्या घरी सोलार पॅनलचा उपयोग करून हे ॲक्च्युली हॉट वॉटर किंवा गरम पाणी जे आहे ते मिळवलं जातं हे आपल्याला किमान माहीत असेल. त्या पद्धतीनं या स्केमॅटिकमध्ये आपल्याला काय दिसतंय पहा. हा सोलार पॅनल आहे म्हणजे पाणी जे आहे या पाईपमधून या सोलार पॅनलकडे आणलं जाईल. याच्या बाजूला इथे जे ग्रीन कलरचे बँड दिसतात आपल्याला तर ॲक्च्युली याचाच काही भाग किंवा ह्या स्ट्रक्चरचा भाग इथे एनलार्ज करून दाखवला पहा. नेमकं या डायग्राममध्ये काय दिसतंय तर खालच्या बाजूला जो ग्रीन पार्ट आहे तो म्हणजे याचे रिफ्लेक्टर्स आहेत किंवा कॉन्सन्ट्रेटर्स आहेत. ज्यावेळेला हा सनलाईटवरती अवेलेबल असेल, हा सनलाईट या पोर्शनवरती पडेल किंवा सूर्यप्रकाशाच्यावरती पडेल तर तो सगळा डायव्हर्ट केला जाईल, कॉन्सन्ट्रेट केला जाईल आणि कॉन्सन्ट्रेट करून या ट्यूबवरती आणला जाईल. म्हणजे सनलाईट एकत्रित आणण्याचं काम हा कर्व्ड सरफेस करतोय म्हणून आपण त्याला शब्द काय वापरला आहे कॉन्सन्ट्रेटर. लक्षात येत आहे कॉन्सन्ट्रेटर्स म्हणजे काय तर हे कर्व्ड सरफेस की जे सनलाईट कॉन्सन्ट्रेट करतायत. आणि त्यानंतर मध्ये जी ही कॉपरची किंवा जी ट्यूब वापरली असेल ज्याच्या आतमध्ये पाणी आहे ही या ठिकाणी उष्णता शोषली जाईल म्हणून याला शब्द काय वापरला आहे ॲब्सॉर्बर. सो दिस इज द कॉन्सन्ट्रेटर. व्हॉट इट डज द सनलाईट विच इज कमिंग फ्रॉम द सन इट इज फोकस्ड इन द सेंटर टुवर्ड द ॲब्सॉर्बर. देन व्हॉट इज ॲब्सॉर्बर? Absorber is a unit in which there is a water and this absorbs the thermal energy and then this water is converted into vapor or in the steam. Okay, so here is the input of a water, cold water. When it passes through this absorber it is get heated and converted into steam. डायग्राम मध्ये कलर चेंज पण दाखवलं पहा. म्हणजे आत येणारं जे पाणी आहे ते निळ्या रंगाचं किंवा निळ्या कलरचं दाखवलं आहे आणि ज्यावेळेला बाहेर येईल त्याचं कन्व्हर्शन स्टीममध्ये म्हणजे रेड कलरमध्ये मेन्शन केलं आहे. तर हा जो पार्ट आहे हा टोटल युनिटमधला इथला फक्त एक सेक्शन किंवा पार्ट दाखवला आहे. ठीक आहे. सो हिअर यू कॅन सी द एंटायर स्केमॅटिक स्ट्रक्चर ऑफ थर्मल पॉवर प्लांट. नेमकं ह्या डायग्राममध्ये काय काय दिसतंय किंवा आपल्याला काय समजून घ्यायचं आहे पहा. हे सोलार पॅनल आहे, याच्यामध्ये हे जे आत्ता सांगितले कॉन्सन्ट्रेटेडचा पार्ट आहे, त्यानंतर मध्यभागी ह्या जे ट्यूब आहेत हे काय आहेत ॲब्सॉर्बर आहेत. ओके, म्हणजे जे पाणी अवेलेबल असेल हे पंप करून या मधल्या ॲब्सॉर्बरमध्ये पाठवलं जाणार आहे. आता इथं जास्त पाणी कमी वेळामध्ये मिळावं म्हणून काय केलं आहे तर सोर्स वाढवण्यासाठी 3 चॅनल केलेले आहेत. म्हणजे या पाईपमधून जाणारं जे पाणी असेल हे तिन्हीमधून खाली येतं किंवा या दिशेने येतं असं आपल्याला म्हणता येईल. हे ज्या वेळेला सोलार रेडिएशन्स या कॉन्सन्ट्रेटरवर पडतील ते रिफ्लेक्ट होऊन ह्या ॲब्सॉर्बर येतील आणि या पाण्याचं कन्व्हर्शन जे आहे ते वाफेमध्ये होईल. सो धिस वॉटर व्हेन पासेस थ्रू द ट्यूब्स दिस इज गेट कन्व्हर्टेड इन टू स्टीम अँड धिस स्टीम इज कलेक्टेड अँड इट इज पास टुवर्ड द स्टीम टर्बाईन. इथं काय दिसतं आपल्याला स्टीम टर्बाईन. म्हणजे स्टीमच्या सहाय्याने हे टर्बाईन रोटेट होईल की जे जनरेटरला जोडलेलं आहे आणि जनरेटरमधून इलेक्ट्रिसिटी जनरेट होईल आणि ही जनरेट झालेली इलेक्ट्रिसिटी परत पॉवर ग्रीडकडे पाठवलं जाईल की ज्या नेटवर्क थ्रू आपल्यापर्यंत ती पोहोचते. याच्यामध्ये आणखीन एक पूर्वीच्याच पद्धतीने केलं जाते पहा. हे टर्बाईनमधून जी वाफ जाईल त्याच्यामधली एनर्जी वापरली जाईल परंतु जे पाणी असेल म्हणजे वाफेमधलं ह्याचं कंडेन्सेशन करून परत थंड पाणी जे आहे ते मिळवलं जाईल. सो हिअर इज अ कूलिंग टॉवर. तुम्हाला आठवत असेल आपण थर्मल पॉवर प्लांटमध्ये हे कूलिंग टॉवर असतात याच्याबद्दलची माहिती घेतली होती. So this steam passes through condenser, the water vapor is get condensed and it is converted into water. Once again this water is get pumped and it is passed towards the absorber. म्हणजे हेच पाणी परत रिसायकल केलं जातं आणि या पॅनलकडे पाठवलं जातं. या पद्धतीने पाण्याचं वेस्टेज न करता फक्त एनर्जी युटिलायझेशन करून इलेक्ट्रिसिटी मिळवणं हा मेकॅनिझम याच्यामध्ये होतो.
As shown in figure 5.30, many reflectors reflect and concentrate solar radiation on the absorbers. Just we discussed what is the role of concentrators. Concentrators means actually reflectors, म्हणजे परावर्तक ज्याला आपण मराठीमध्ये म्हणता येईल. आरशासारखा चकचकीत पृष्ठभाग असतो की ज्याच्यावरती सनलाईट पडल्यानंतर ती रिफ्लेक्ट होते. रिफ्लेक्ट करण्याचा उद्देश काय की मध्यभागी असणाऱ्या ज्या ट्यूब्स आहेत ज्याच्यात पाणी आहे ते टेम्परेचर जे आहे ते ॲब्सॉर्ब करतील. देअर सोलर एनर्जी इज कन्व्हर्टेड इंटू हीट एनर्जी. ॲक्च्युली हे रिफ्लेक्टर आणि ॲब्सॉर्बर काय करतायत तर सोलर रेडिएशन्समधली हीट एनर्जी ॲब्सॉर्ब करतायत. सो युझिंग धिस हीट एनर्जी स्टीम इज जनरेटेड टू ड्राईव्ह द टर्बाईन अँड जनरेटर. बाकीचं मेकॅनिझम आपल्याला माहीत आहे, आपण चर्चा केली आहे. म्हणजे थर्मल एनर्जी त्याचा उपयोग करून आपण टर्बाईन्स फिरवतो आणि नंतर जनरेटरच्या सहाय्याने इलेक्ट्रिसिटी ही जनरेटर केली जाते. देन लास्ट एक पार्ट आहे आपल्याला माहितीसाठी दिलेला आहे. डू यू नो एनर्जी सोर्सेस यूज फॉर इलेक्ट्रिकल पॉवर जनरेशन इन द वर्ल्ड. जगामध्ये आणि आपल्या भारतामध्ये वेगवेगळ्या टाईपचे कोणते एनर्जी सोर्सेस हे इलेक्ट्रिकल पॉवर जनरेशनसाठी वापरले जातात, त्यांचं प्रमाण काय, पर्सेंटेज काय, आपण थोडक्यात बघणार आहे. या बाजूला सोर्सेस दिलेले आहेत, त्यानंतर वर्ल्डमध्ये म्हणजे जगाच्या पातळीवर किती पर्सेंटमध्ये त्याचा उपयोग होतो आणि आपल्या भारतामध्ये काय पर्सेंटेज वापरलं जातं आहे हे सारांशानं बघूयात आपण. कोल ॲज अ सोर्स म्हणजे कोळशाचा उपयोग करून इलेक्ट्रिसिटी मिळवली जाते. जगाचा विचार केला वर्ल्ड 41% आणि आपल्या भारताच्या दृष्टीनं 60%. नॅचरल गॅस इन वर्ल्ड 22%, इन इंडिया 0.08 or 8%. Then by using the hydroelectric power station, in case of world 16%, in India 14%. Nuclear energy as energy source, as considering the world, it is 11% and India about 2%. Using the petroleum as a source, 4% in the world and 0.3% in India. Then renewable sources like wind and solar energy, in world 6% and in case of India 15.7%. म्हणजे रिन्युएबल एनर्जी सोर्सेसचा वापर जगाच्या तुलनेत भारतामध्ये जास्त होत आहे हे आपल्याला याच्यावर लक्षात येत आहे आणि हाच वापर आपल्याला आणखीन वाढवायचा मित्रांनो हे लक्षात ठेवायचं आहे. म्हणजे टोटल पर्सेंटेज जे आहे ते 100% असेल. आजच्या व्हिडिओमधून आपण सोलार एनर्जीचं कन्व्हर्शन जे आहे हे इलेक्ट्रिसिटीमध्ये कशा पद्धतीने केलं आहे याविषयीची माहिती घेतली. व्हिडिओ कसा वाटला बघा आणि जर आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.